नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, कशात तुम्ही? बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतोय आणि आज आपला प्लॅन माहीत नाहीये तुम्हाला, थंबनेल आणि टायटलने तर समजलंच असेल। पण मी हा व्लॉग चालू केलाय, मला पण लोकेशन माहीत नाहीये आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमची जव्हार गँग निघणार आहे। 1-2 मेंबर कमी असेल, माहीत नाही, पण आता आपण निघणार आहेत। ते आम्हाला पण माहीत नाही, ते आपल्याला आता भावाकडे जाऊन समजणार आहे किंवा आता जाता जाता आम्ही ठरवू कुठे जायचं आहे ते। तर भावाची वाट बघतोय, तो येतोय आणि त्यानंतर आता आपण जाणार थेट दुसऱ्या भावाकडे आणि मग आपले जे बँगलोरवाले होते तेच आहेत। तर आता आपण जाणार आहेत कुठे तेच नाही माहीत आहे। तर चला जाऊया आपल्या भावाकडे, त्यानंतर आपण डिस्कस करूया कुठे जायचं। तर मित्रांनो, फायनली आपली बँगलोर गँग ही असेंबल झालेली आहे, पण अजून पण माहित नाहीये डेस्टिनेशन आम्हाला कुठे चाललोय आम्ही। हा जिकडे नेल तिकडे। आता आपण परत चंद्रावर, मी सूर्यमाळच्या व्लॉग मध्ये बघितलेलं, चंद्रावर आले होते ट्रक वगैरे। आता आपण परत कार मधून आलोय चंद्रावर। तर मे बी आपण चालतोय जव्हारला, त्याच डेस्टिनेशनला। ते अजून ठरलेलंच नाहीये। ऑन द वे आहेत आम्ही। दोन्ही साईडला ट्रॅफिक इकडून पण आणि आउटसाइड वरून येतात, तर अजून मस्त मजा येते होतोय। आणि आपण पण नाही जाऊ शकत, ते पण नाही जाऊ शकत, दोघे पण अडकतात। त्यापेक्षा एकाच साईडून या आणि जा। आणि बघा आम्हाला हायवेला काय दिसलं, सुकून सुकून सेपरेट सीट। आम्हाला 1 तास झाला, आपण चंद्रावर होते, त्यानंतर आता फायनल रोडला लागलेले आहेत आणि पाऊस पण खूप पडतोय इकडे। मित्रांनो, आता आपण वाजलेत म्हणजे 2:30 दुपारचे। आपण निघालो होतो 12ला, आपला फिक्स टाइम आहे तो फिरायचा जायचा। आता आपण जव्हारला शिवनेरीमध्ये थांबलोय। हा फेमस आहे मटनसाठी वगैरे, म्हणजे हा जेवणासाठी खूप फेमस आहे, मटन आणि चिकनसाठी। हा असा मेन्यू आहे। आणि पाऊस पण बघा। हलवानी मागवलेला आपण आणि मला टाटच नाहीये, आला फ्राय आणि आपल्या बटर चपाती आलेले आहे। पाऊस बघा किती लागला आहे मित्रांनो। हा आपण एवढं मटण दाबलंय, पोट भरलंय पूर्ण, झोप पण आली आहे। आणि आता आपण चाललोय दाबोसा वॉटरफॉलला आणि फायनली आपलं डेस्टिनेशन हे ठरलेलं आहे। म्हणजे फिलहाल तो हो गया है, अभी जाते हैं हम लोग दाबोसा वॉटरफॉल पे। पण खूप पाऊस पण लागला आपल्याला इकडे, तर आता हा थकला म्हणून मी थोडा वेळ गाडी घेतली, पण थकला नाही म्हणजे जेवला म्हणून त्याला थोडी सुस्ती आली, त्यामुळे मी गाडी घेतली आता। तर आता आपल्या चाललोय दाबोसा वॉटरफॉलला। फायनली आपण आलोय दाबोसा वॉटरफॉलला आणि आपण थोड्या महिन्या आधी बघितलेला आपण की हा होता एकदम शांत रूपात आणि आज आहे एकदम रौद्र रूपात। तुम्हाला मी दाखवतो, रौद्र रूप बघा किती आहे।
आणि वातावरण पण बघा किती मस्त झालेलं आहे आज. हा खवळता धबधबा बघा, खूप खवळलाय. आता पण पाऊस खूप लागलाय, जोरात आहे आणि मस्त झालेला आहे आणि खवळलाय. आणि इकडे छोटे छोटे धबधबे पण चालू झालेले आहेत, ते पण मस्त वाटत आहेत. आणि हा बघा धबधबा किती खवळलेला आहे. आणि इकडे तुम्ही मके वगैरे पण घेऊ शकता. आणि इकडे पार्किंग आहे आपली. पहिले गर्दी होती, आता पाऊस आला त्यामुळे सगळे पळाले आपल्या आपल्या गाडीत. आम्ही आमच्या डेडिकेशनने व्हिडिओ काढत आहेत. आपण मका घेतलेला आहे इकडे, पेपर मका आहे आणि मस्त पावसात आनंद घेणार आहेत मक्याचा. मका पण घेतलेला आहे मस्त आता. तर मित्रांनो, फायनली आपण परतीचा निर्णय घेतलेला आहे आणि एवढा व्हिडिओ काढलाय, फोटो काढले, कंटाळा आला, शेवटी निघालो. आणि जोरात पाऊस पण आला, पण जोपर्यंत आम्ही फोटो काढत होतो तोपर्यंत नशीब पाऊस थांबला होता. नव्हता थांबला पण थांबला होता. आणि आपल्या परतीच्या घरी, म्हणजे आपला इकडून आहे अजून 100 किलोमीटर. आणि आता रस्त्यात मस्त गमती चमती करूया आणि तुम्ही सिनेरी पण पहा. तर मित्रांनो, आणि मी मागच्या वेळेस आलो होतो, इंस्टाग्रामवर रील टाकली होती, पण तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला. आता कारमध्ये आले त्यामुळे ब्लॉग बनवला. परत तुमच्यासाठी आलो, कारण तुम्हाला पण दाखवायचं होतं की कसा दिसतो हा दाबोसा वॉटरफॉल. यूट्यूबवर, आपण इंस्टाग्रामवर तर आपली रील आलेलीच आहे. आणि हा असतोय, ह्याला माहीत नाही काय झालंय, तुला नाही करणार, ती गाडी पण पडलेली. गाडी पण पडलेली आणि फ्री आहे. ही आम्हाला मागच्या वेळेस पण दिसली होती आणि यावेळेस, आणि प्रत्येक वेळेस ही आम्हाला दिसते. म्हणजे दोनदा आलो, एका महिन्यात दोनदा आलो, दोनदाच्या दोनदा दिसली. त्या काय बरा नाही, आम्हाला वाटत नाही काय. आणि मस्त वातावरण झालेलं आहे, जोरदार पाऊस आहे. आम्हाला घरचे बोलले होते का पाऊस आहे, आपण कसं तुमच्यासाठी जरा यावंच लागतं, जरा कंटेंट पाहिजे त्यामुळे यावं लागतं. आमची गाडी, घरचे बोललेले की घेऊ नको जाऊ, तरी पण अंगात किडे, फिरायचं होतं, मस्त फिरू चाललेले, घरी चाललेलो आणि आमची गाडी बंद पडलेली आहे. आता गाडीला मे बी आम्ही धक्का मारून चालू करू, बघूया चालू होते का नाही, नाहीतर मग गणपती बाप्पा मोरया करावा लागेल. आम्ही धक्का मारला, हा गाडी घेऊन कुठे गेला माहीत नाही. मला वाटलं होतं की ब्लॉग आपला काय शॉर्ट सिम्पल असेल, पण असं होणार नाही आहे. आपल्याला अजून कंटेंट मिळालेलं आहे. आपली गाडी पण पडलेली आहे. दरवेळेस काय ना काय होतच असतं. एक तर मागच्या वेळेस आम्ही दाबोसाला आलेलो, चुकून त्र्यंबकला पोचलो होतो आणि आता त्र्यंबकला नाही, बरोबर आपल्या लोकेशनला पोचलो, पण आपली गाडी पण पडलेली आहे. आता बघूया काय होतं, चालू झाली आहे की नाही माहीत नाही. एवढे लांब गेलाय तो की माहीत नाही. आम्ही अर्धा किलोमीटर झालं पूर्ण अर्धा किलोमीटर झालं. वाजलेत 5 आणि आपण निघालो होतो 4ला. आता काय माहीत कुठपर्यंत गेला, बघूया, चालूया अजून. आम्हाला वाटलं की आज काय होणार नाही, प्रॉब्लेम नीट चालू आहे. हा ना, पण काय आणि असं प्रॉब्लेम झालाय की आपला एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे इकडे रेंजच नाही आहे. आणि घरी फोन केला तरी येतील ते, पण आम्ही एवढा ओरडा खाऊ ना सांगू नाही शकत, कारण आपला जो आहे घरचे आहेत ते बोलले होते जाऊ नका, तरी पण आम्ही आलो आहे. आता गाडी आपली थांबलेली आहे, चालू झाली आहे वाटतं, बघूया.
झाली का मित्रांनो? गाडी लावली आहे, तिला थोडा आराम देऊया. मे बी तिथं जास्त रनिंग करून झालं असेल गरम. तर आता आपण इकडे मस्त आहे, हा पूल आहे आणि आता बघूया चालू होते का नाही. थोडं 10-15 मिनटं थांबूया, नदीचा आस्वाद घेऊया, आपला पुढचा प्रवास चालू करूया. काय होतं तुम्हाला मी अपडेट देतच राहील. तर चला. मित्रांनो आम्ही गाडी ठेवली आहे लांब, दिसतंय का माहीत नाही. आणि आता आम्ही चाललो आहे गॅरेजवाल्याला शोधत. आणि आम्हाला असं समजलं की गॅरेजवाला इकडून 8 किलोमीटर लांब आहे. टीप लागली होती की इकडे पेट्रोल पण मिळतं. आम्हाला पेट्रोल मिळालेलं आहे, गावाचं नाव नाही सांगणार पण आम्हाला पेट्रोल मिळालेलं आहे. आणि आता बघूया पेट्रोल टाकून आय होप चालू झाली पाहिजे गाडी. आणि आपल्याला खूप लांब जायचं इकडून, तर गाडी चालू होते का नाही लास्ट ऑप्शन. नाहीतर मग आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी आपल्याला गावातून आपल्या मामाला बोलवायला लागेल. त्यानंतर काहीतरी ऑप्शन निघेल असं वाटतं. तो मामा गॅरेजवाला वगैरे घेऊन येईल आम्हाला. इकडून अजून विक्रमगड आहे 8 किलोमीटर, तर 8 किलोमीटर नंतर आपल्याला मिळतं गॅरेजवाला. पण तो पण काम करतो का नाही हे पण कन्फ्युजन आहे. तर बघूया आता. खूप वाईट दिवस आलेत. दिवस म्हणजे आजचा दिवस पूर्ण म्हणजे ब्लॉग एकदम शॉर्ट होता आपला, पण या कांडमुळे आपला ब्लॉग एकदम मोठा झालेला आहे. तर आता पेट्रोल टाकून बघूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल बाईकवर चाललाय कुठे, तर आम्हाला मित्र भेटले, त्यांनी आम्हाला विक्रमगडला सोडलं. गाईज आम्ही ओले होतो जव्हारला फिरायला आणि आमची ट्रिप जव्हारची होती. पण आता असं वाटत आहे की आम्हाला जव्हारलाच राहायला लावणार आहे, कारण की आमची गाडीच बंद पडली आहे. आणि आमचे 2 भाऊ गेलेले आहेत काय मेकॅनिकल आणायला, पण ते मेकॅनिकल घेऊन अजून सुद्धा आले नाही. त्यांना 1.5 तास जाऊन झाले नाही, पण ते आलेले नाही आहेत. आणि आता आम्हाला माहिती नाही की आमचं काय होणार आहे. आम्हाला वाटते आता आम्ही इकडेच राहू, नाहीतर मग माहिती नाही आता काय होईल. आणि आता आम्ही इकडेच आहोत, पण आम्हाला आता वैताग पण आला. इकडे ना नेटवर्क आहे, काहीच आहे. आम्ही कोणाला फोन पण नाही करू शकत आहेत, काहीच नाही. काहीच नाही करू शकत आहेत. आम्हाला आता कंटाळा येत आहे. नाही बाहेर फिरू शकत आहेत, तरी की गाडी सोडून नाही जाऊ शकत. आणि सोडली तरी जाऊन कुठे जातील, मागे काहीच नाही मिळत, जंगलच आहे पूर्ण. आणि पूर्ण एरिया अनोळखी आहेत. तरी पण इथली लोक आली होती आमची मदत करायला. त्यांनी कोणी ड्रायव्हर घेऊन आलं होतं, त्यांना थोडं माहीत होतं, पण त्यांच्याकडूनही चालू झाली नाही आहे. ते बोलतात तुम्हाला तुमचे मेकॅनिकल आणावे लागतील, नाही तर मग त्यांच्या तिथे कुठेतरी शेड आहे, ते बोलले तिथे गाडी लावा. आता आमचे 2 भाव येतात, बघू ते मेकॅनिकल घेऊन येत आहेत का, नाही तर मग त्यांच्या शेडमध्येच गाडी लावून आम्हाला कोणाला तरी बोलवावं लागेल आणि त्यांच्यासोबत जावं लागेल. तर बघू आमचं काय होते. तुम्हाला लवकरच कळवतो. टिल देन बाय बाय. 9 वाजलेत 7:30. अजून पण आपण विक्रमगडला अडकलेले आहेत. आपला मामा येतोय आणि पालघरवरून आपली गाडी पण मागवली आहे. तर आम्ही इकडून तिकडून फक्त फिरतोय. आम्हाला काय सुचतच नाहीये, पूर्ण ब्लँक झालेत, आम्ही काय करू समजत नाहीये. तर आता आपण मामाची वाट बघूया, पुढचं काय सोल्युशन निघतो का बघूया. आणि आम्ही तुम्हाला अपडेट देतोच नक्की काय होतं पुढे. आपण पेट्रोल टाकलं पण काय झालं नाही. मग ते 2 मित्र भेटले होते, त्यांच्यासोबत आपण विक्रमगडला आले. तिकडून पण आता इकडून पण ते मेकॅनिक पण एक पण नाहीये. आता आपण आहेत विक्रमगडला. तर वाजलेत 8:30. अजून आपण गाडीतच आहेत आणि आपण आलो आपल्या मामाच्या गाडीवर आणि गौरंग बसमध्ये आला. तर आपली जी गव्हर्नमेंट बस असते ती आली, नशीब ती तरी मिळाली. आता आपले मित्र येत आहेत, गोव्यावाले मित्र. आता ते येतील तेव्हा म्हणजे त्यांची गाडी आली का आपण टोचन मारून नेणार आहेत. हा आपला लास्ट ऑप्शन आहे. पेट्रोल नाही, काय झालं नाही आणि मामाने पण काय झालं नाही. तर आता आपण पेट्रोलचं सोल्युशन निघाला, धक्का मारायचं सोल्युशन निघाला. आता फायनल आहे तो आपला टोचन मारून आपण गाडी आपल्या घरी नेणार आहे. आणि त्यानंतर मग
गाडी ठेवू. पुढचा काय असेल ते मला अजून माहीत नाही. अजून काय ट्विस्ट असेल तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या तरी आपली हीच ट्विस्ट आहे. आणि खातोय. नो स्पॉन्सरशिप. तर आता आमचे असे हाल झाले आहेत की बाहेर पाऊस आहे, नाही आमच्याकडे काय खायला आहे नाही काय. नशीब तिकडे छोटंसं गाव आहे त्यामुळे काय वाटत नाही आहे. साखरे म्हणून आहे. तर त्याच्या पुढे गेले तर व्हेरी व्हेरी डेंजरस. आता येताना मी अनुभवलं. खूप म्हणजे खूप अंधार आहे आणि म्हणजे डरकूनच जाईल, फाटूनच जाईल पूर्ण. आपले जरी एकटा कोण असेल किंवा दोघं जरी असेल तरी पण फाटेल. कारण इकडे जो एरिया आहे तो तरी पण खूप अंधार आहे. इकडे पुढे गाव आहे तरी पण थोडं वाटतंय की भीती वाटते. पण मामा वगैरे त्यामुळे आता काय वाटत नाही आहे. आता खूप लोक जमले आहेत आपल्यासाठी. आणि जसं तुम्ही बघितलं, ही बोलली आहे की लोक आली होती पण तेव्हा आपण विक्रमगडला होते मेकॅनिकल शोधत. पण आता आपल्याला मेकॅनिकल तर मिळाला नाही आहे. तो बाहेर गेला कुठेतरी. तो एकाच मेकॅनिकलचं नाव घेत होता. त्याचं नाव नाही रिव्हील करणार पण त्याचंच नाव घेत होता. तो माहीत नाही आता तो चांगलं काम असेल वगैरे त्याचं. पण काय करणार आता, आपल्याला आपलं नशीबच गांडू आहे. तर आता मामा वगैरेच्या प्रयत्नात पण नाही झालं. दुसरी गाडी येते, ती आली का मग टोचक मारून आपण आपल्या घरी जाऊया. ही गाडी आलेली आहे. आता बघूया, इकडे टोचन लावूया आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करू. आजूबाजूला काहीच नाही आहे. फायनली आपण आपली गाडी टो करून नेलेली आहे. टो म्हणजे आपलीच गाडी आहे. टोचन करून नेलेली आहे आणि आता आपण चाललो आहे म्हणजे चढणीपर्यंत जाऊया. त्यानंतर पुढे बघूया काय होतं आपलं. आता तरी सध्या आपली गाडी चाललेली आहे आपल्या एका जागेवरून. आणि ती गाडी आहे ह्याची ज्यात आपण गोव्याला गेलेले. हा तो भाविक. थँक्यू भाविक, थँक्यू. माय प्लेजर. मित्रांनो, आम्ही गाडी इकडे ठेवलेली आहे आणि आता आपण सकाळी भेटूया. मित्रांनो, आपण आलो आहे आपली जिकडे गाडी ठेवली होती रात्री आपण. आणि आता तो गॅरेजवाला येतो आहे आणि मग त्यानंतर आपण आपली गाडीचं काय कंडिशन होते माहीत नाही का, आपल्याला टोचन करून न्यावी लागते आपल्या घरी. तर बघूया. फायनली आपलं टोचिंग. आता आपण टोचन करून आपली गाडी घेऊन जाणार आहे. मित्रांनो, आम्ही रात्री 12 वाजता आलो. परत सकाळी 8 वाजता उठून आपल्याला विक्रमगडला गेलो. पण त्या मेकॅनिककडून काही झालं नाही. त्यामुळे आपण टोचन गाडी मारून आता इकडे हायवेला एक आहे रेफरन्स मिळालेला आहे. हावाला आहे काहीतरी. तर तिकडून आता आम्ही गाडी इकडे ठेवली आहे आणि आपला इकडे 3-4 दिवस लागणार आहेत आपल्या गाडीसाठी. आणि आता हा ब्लॉग मी इकडेच थांबवणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय.